नाशिकच्या सिन्नर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून उदय सांगळे तर महायुतीकडून माणिकराव कोकाटे अशी लढत जवळपास निश्चित झालेली आहे। माणिकराव कोकाटे यांनी उदय सांगळेंचं आव्हान जे आहे ते सहज असल्याचं म्हटलंय आणि उदय सांगळे हे आव्हान देऊ शकत नाही असं देखील म्हटलं। या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत उदय सांगळे आहेत। माणिकराव कोकाटे असं म्हणताय की आम्ही उदय सांगळेंचं आव्हान समजत नाही। असं आहे, कोणी उमेदवार हा निवडणुकीच्या आधी मान्य करणार नाही की माझ्यापुढं कोणाचं आव्हान आहे, परंतु सिन्नर मतदारसंघातली जी परिस्थिती आहे ती जर आपण बघितली तर जनतेला आता परिवर्तन हवं आहे। आपण बघितलं लोकसभेच्या निवडणुकीतही जनतेने उत्स्फूर्तपणे परिवर्तन केलं आहे आणि गेली 30 वर्ष माणिकरावजी कोकाटे हे सिन्नर मतदारसंघात काम करत आहे आणि आजही सिन्नरचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे। आजही सिन्नरचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, इंडिया बुल सेजसारखा प्रकल्प गेली 20 वर्ष हा पडून आहे, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे, प्रचंड भ्रमनिरास झालेला आहे आणि त्यामुळं आता जनतेला परिवर्तन हवं आहे। त्यामुळं सिन्नरमध्ये परिवर्तन होणार हे निश्चित आहे। तुम्ही खरं तर दादा भुसेंचे निकटवर्तीय म्हणून तुमची ओळख होती, एक जवळीचं नातं होतं। तेच दादा भुसे आता तुमच्या समोर असणार आहे किंवा ते तुमच्या समोर प्रचाराला येणार आहे, त्यावेळेला तुमची नेमकी भूमिका काय असेल भुसे समोर असल्यावरती? हे असं आहे, दादा भुसे साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत आणि माझ्या समोर हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उभे आहेत। खरं आहे महायुतीचे ते नेते आहेत, परंतु मला असं वाटतं की हे व्यक्तिगत संबंध वेगळे आहेत, राजकारण हा एक वेगळा विषय आहे। मी माझ्या मतदारसंघापुरती ही लढाई आहे आणि ती लढाई आम्ही जमिनीवर राहून त्या ठिकाणी करत आहोत। त्यामुळे मला वाटतं स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक जास्तीत जास्त होणार आहे। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, पवार साहेबांना आपण ज्यावेळेला भेटला, नेमकं पवार साहेबांची साथ या मतदारसंघात कशा प्रकारे मिळेल असं आपल्याला वाटतं? असं आहे, सिन्नर मतदारसंघ हा मागच्या 40 वर्षाचा इतिहास बघितला तर शरद पवार साहेबांना मानणारा एक वेगळा वर्ग सिन्नरमध्ये। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस शरद पवार साहेबांची येस काँग्रेस ही आली होती आणि त्यावेळेस जिल्ह्यातून 14 आमदार हे शरद पवार साहेबांच्या पाठीशी उभे राहिले होते आणि सिन्नरमधून देखील भरभरून साथ दिली होती। मागच्या वेळेस माणिकरावजी कोकाटे अतिशय निसटत्या मताने निवडून आले, अवघ्या 1,500-2,000 हजाराच्या फरकाने ते निवडून आलेत आणि मला वाटतं त्यांना जो काही विजय मिळाला तो फक्त शरद पवार साहेबांच्या सहानुभूतीवर आशीर्वादामुळे मिळाला, हे निर्विवाद आहे। त्याच विसरले निश्चितच पवार साहेबांना ह्या वयात अडचणीच्या काळात ते सोडून गेलेत, काही लोभापोटी, काही स्वार्थापोटी आज पवार साहेबांना ते अडचणीच्या काळात सोडून गेले आणि हे सामान्य माणसाला रुचलेलं नाही आहे। आपला मुद्दा हाच असणार आहे निवडणुकीचा? मुद्दे अनेक आहे, स्थानिक मुद्दे खूप आहे। आज हजारो कोटीच्या निधीच्या वल्गना केल्या जात आहेत, परंतु प्रत्यक्ष काम नाही, त्या निधीची लूट झालेली आपल्याला सिन्नरमध्ये दिसते। त्यामुळं अनेक मुद्दे, विकासाचा एक आभास निर्माण केला जातोय, प्रत्यक्ष विकास कामं हे दिसत नाही। ही सिन्नर मतदारसंघातली वास्तव परिस्थिती आहे। तुमच्यावर एक आरोप होतोय, शेवटचा प्रश्न आहे, तुमच्यावर एक आरोप होतो की फक्त तुम्ही ठेकेदार म्हणून कार्यरत होतात, तुम्ही लोकांच्या सुखदुःखात गेला नाही आणि कायम कमर्शियल अँगल तुमचा त्या मतदारसंघात वावरताना राहिलेला आहे आणि त्यामुळे जनता तुम्हाला स्वीकारणार नाही असं देखील म्हटलं जातं। अतिशय हास्यास्पद हा प्रश्न आहे। ठेकेदारीचा माझा काही संबंध नाही। गेली 22 वर्ष मी सार्वजनिक जीवनात काम करतोय, मला माहीत नाही ही माहिती आपल्यापर्यंत कोणी दिली आहे, परंतु मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे। विद्यार्थी चळवळीपासून युवक काँग्रेस, मी पंचायत समितीत नेतृत्व केलं, माझ्या पत्नीने जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं आणि सिन्नर मतदारसंघाला, नाशिक जिल्ह्याला उदय सांगळे हा काय कार्यकर्ता आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे। माझ्या पुढं बोलायला एकही मुद्दा नाही आहे। मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि काम, विकास आणि प्रगती हे एकमेव मेरिट घेऊन मी जनतेला सामोरं जाणार आहे। आपण बघतोय उदय सांगळे आपल्यासोबत होते। उदय सांगळे यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की शरद पवारांना डावलून काही लोभापोटी जे पवार साहेबांना अडचणीच्या काळात सोडून गेले त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल। सहानुभूती आणि विकास यावर ही निवडणूक होईल आणि स्थानिक मुद्दे हे देखील महत्त्वाचे असतील। इतकंच नाही तर दादा भुसे यांचे आणि त्यांचे असलेले संबंध हे व्यक्तिगत स्वरूपाचे आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये ते जरी समोर आले तरी देखील ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर आणि स्थानिक पातळीवरच होईल असा विश्वास उदय सांगळे व्यक्त करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।